स्वप्न आहे, हा ड्रीम प्रोजेक्ट आहे म्हणे देवेंद्र फडणवीसचा, की शक्तीपीठ झालाच पाहिजे. जसं फडणवीस म्हणले मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन, त्या पद्धतीचं त्यांचं वागणं, आणि ते म्हणले की शक्तीपीठ होणार होणार होणार. म्हणून राज्यातला कुठलाच आमदार कुठलाच खासदार हा फडणवीसला चॅलेंज करायला तयार नाही. कोणा दिल्लीकडे गेलं तर त्या म्हणले का शक्तीपीठ सोडून काही बी बोला, कोणा दाव्याकडे गेलं तर ते म्हणले का शक्तीपीठ सोडून काही बी बोला. परंतु आम्हाला विश्वास होता की जिल्ह्याचे खासदार मात्र या ठिकाणी रस्त्यावर माधुरी मॅडम आणि आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे लोकसभेच्या निवडणुका जरूर त्या ठिकाणी आम्ही विरोधात लढल्या असतील. परंतु आम्हाला विश्वास होता की या जिल्ह्यातला लोकप्रतिनिधी म्हणून खासदार साहेब ते आपल्यासोबत असतील आणि ते आज आपल्याला या ठिकाणी आपल्यासोबत रस्त्यावर दिसत आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी अभिमानाची गोष्ट आहे. विकास 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 विकासाच्या नावाखाली सरकार या जल जंगल जमीनवर पडते, सांगेल विकास करायचा, आणि या शेतकरी आणि विरोधी पक्षाची भूमिका आहे म्हणजे नेहमी विकासाला विरोध करायचा, नेहमी विकासाला विरोध करायचा. आम्हाला माहिती आहे विकास कुठे होते. विकास हा हवेमध्ये होणार नाही, विकास हा जमिनीवरच होणार आहे. आम्हाला माहिती आहे विकास जमिनीवर. पण विकास करत असताना त्या ठिकाणी काय केंद्रस्थानी असलं पाहिजे, माणूस केंद्रस्थानी असला पाहिजे. जर त्या माणसाची इच्छा नाही, म्हणणं नाही की विकास नको आहे हा तुमचा ओरबाडणारा, तो विकास त्या ठिकाणी नसला पाहिजे. सगळं त्या ठिकाणी अदानी अंबानीला तुम्ही देताय. या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग अदानी अंबानी सारखे तुम्ही सर्वात द्याला, समृद्धी महामार्ग द्याला, आणि ज्या गोरगरिबांचे लेकरं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकायलेत, महाराष्ट्रातल्या 65,000 पेक्षा जास्त जिल्हा परिषदच्या शाळा सरकारनं अदानी अंबानीला दिल्या. म्हणजे अदानी अंबानीचं लाडकं सरकार या ठिकाणी हलून पाडण्यात